यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित यवतमाळ भरती। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये ही भरती या ठिकाणी निघाली आहे आणि यामध्ये शिपाईच्या जागा आहे, त्याचबरोबर सहाय्यक कर्मचाऱ्यांच्या जागा आहे, कनिष्ठ लिपिकांच्या यामध्ये जागा आहे आणि शिक्षण फक्त या भरतीमध्ये 10वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्या जिल्ह्यातले असाल तर मुला मुलींना यामध्ये फॉर्म भरता येणार आहे। शिपाई पदामध्ये, त्याचबरोबर जे सहाय्यक कर्मचारीमध्ये, त्याचबरोबर कनिष्ठ लिपिकमध्ये आणि प्रत्येक पदामध्ये वेगवेगळी वयोमर्यादा यामध्ये ठेवण्यात आले आणि ऑनलाईन पद्धतीने जे फॉर्म भरणे 18 सप्टेंबर पासून फॉर्म भरणे सुरू झाले आणि फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे 30 सप्टेंबर 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख असणार आहे। आणि यामध्ये जे ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरण्यात आले तर यामध्ये आपलं सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे, यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरतीमध्ये आपलं सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे, पेपर आहे की नाही आहे, संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। आणि पगार सुद्धा यामध्ये आपल्याला 15,000 रुपये प्लस पगार आपल्याला यामध्ये भेटणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून जे यवतमाळ जिल्हा सहकारी बँक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकमध्ये ही भरती या ठिकाणी निघालेली आहे आणि यामध्ये आपण वयोमर्यादा सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। तर आपल्याला फॉर्म भरण्यासाठी जे या ठिकाणी लिंक जे या ठिकाणी दिलेली आहे तर बघू शकता, ह्या वेबसाईटवरून आपल्याला फॉर्म भरता येते www.ydccbank.com या वेबसाईटवरून आपल्याला फॉर्म भरता येणार आहे। तर बघू शकता, यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित यवतमाळ यांना खालील रिक्त पदे भरण्याकरिता ऑनलाईन पद्धतीने सरळ सेवा भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात ऑनलाईन पद्धतीने या वेबसाईटवरून या संकेतस्थळावर अर्ज मागवण्यात येत आहे। आपण बँकेचे नोकर भरतीच्या संकेतस्थळ या ठिकाणी दिलेलं आहे, या संकेतस्थळावर नोकर भरतीची लिंक उपलब्ध असणार आहे। ठीक आहे, तर आता यामध्ये फॉर्म भरण्याची तारीख या ठिकाणी दिली आहे, त्याचबरोबर परीक्षा दिनांक या ठिकाणी दिलेला आहे। त्याचबरोबर यामध्ये बघू शकता तुम्ही परीक्षा प्रवेश पत्र डाउनलोड करण्याची दिनांक नंतर आपल्याला कळवण्यात येणार आहे। ठीक आहे, संकेतस्थळावरच येणार आहे। तर आता ही जी भरती निघाली आहे यवतमाळची, ही भरती या ठिकाणी निघाली आहे यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँक भरती सहकारी बँक। तर बघू शकता यामध्ये जे पद आहे, पहिलं जे पद आहे हे कनिष्ठ लिपिकचं पद आहे। यामध्ये जागांचा जर विचार केला 190 जागांसाठी ही भरती चालू आहे आणि वयोमर्यादा 21 ते 35 वर्षापर्यंत फॉर्म भरता येते आणि कोणत्याही शाखेतील पदवीधर किमान पाहिजे, यामध्ये 45% गुणांनी उत्तीर्ण असावा, म्हणजे ग्रॅज्युएशन तुमचं झालं पाहिजे 45%च्या वरती आपल्याला असलं पाहिजे, 45% असले तर ते, आणि इतर पात्रता सुद्धा या ठिकाणी दिलेले आहे। ठीक आहे, तर हे जर तुम्ही असाल तर तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, ज्यांचा या ठिकाणी बँकिंग डिप्लोमा असल्यास प्राधान्य आणि संगणकाचे ज्ञान आवश्यक राहणार आहे। ठीक आहे, त्यानंतर दुसरं जे पद आहे यामध्ये सहाय्यक कर्मचाऱ्यांचे पद आणि शिपाईचं पद आहे। तर 14 जागा आहे टोटल, वयोमर्यादा 18 ते 35 वर्षापर्यंत यामध्ये ठेवण्यात आलेली आहे आणि या पदामध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते, मुलांना आणि मुलींना फॉर्म भरता येते आणि आपलं हे वय या ठिकाणी मोजलं जाणार आहे। 30 सप्टेंबर 2025 रोजी वय मोजल्यानंतर गणलं जाणार आहे। ठीक आहे, त्यानंतर आता आपण पगारचा जर विचार केला तर यामध्ये जे कनिष्ठ लिपिकचं पद आहे पगार 15,200 रुपये महिना भेटणार आहे आणि त्याचबरोबर सहाय्यक कर्मचारीचं जे पद आहे शिपाईचं, तर यामध्ये 12,200 रुपये महिना आपल्याला यामध्ये भेटणार आहे, जे की चांगलं आहे। ठीक आहे, तर आता आपलं यामध्ये सिलेक्शन जे होणार आहे तर बघू शकता तुम्ही, तर आपलं यामध्ये ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार आहे, मुलाखत सुद्धा घेतली जाणार आहे। तर कनिष्ठ लिपिक श्रेणीतील पदांकरिता 90 गुणांची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल। सदर परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ व बहुपर्याय स्वरूपाच्या असतील। यामध्ये बँकिंग, मराठी व्याकरण, इंग्रजी ग्रामर, सामान्य ज्ञान, गणित व बुद्धिमत्ता चाचणी या विषयावरील प्रश्न समावेश असेल, तसेच परीक्षेचे माध्यम मराठी असेल। त्यानंतर सहाय्यक कर्मचाऱ्यांची 90 गुणांची ऑनलाईन परीक्षा राहील, त्यामध्ये सामान्य ज्ञान व बुद्धिमत्ता चाचणी या विषयावर प्रश्न समावेश असेल। ठीक आहे, तर जो या ठिकाणी सहाय्यक कर्मचाऱ्यांचं जे पद आहे म्हणजे शिपाई वगैरे, तर यांचे जो पेपर असणार आहे फक्त यामध्ये सामान्य ज्ञान म्हणजे जनरल नॉलेज आणि बुद्धिमत्ता चाचणी ह्याच विषयावर फक्त प्रश्न येणार आहे। तर पेपर सोपा या ठिकाणी येणार आहे, कारण की 10वीच्या बेसवरचं हे पद आहे सहाय्यकचं आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांचं आणि शिपायांचं। ठीक आहे,
तर पेपर सोपा यामध्ये असणार आहे, एक लक्षात ठेवा. तर जे पण विद्यार्थी यामध्ये फॉर्म भरत असाल तर शिपाईमध्ये यामध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता, कारण की एकदम सोपा अभ्यासक्रम त्यामध्ये दिलेला आहे, ज्यामध्ये फक्त सामान्य ज्ञान आणि बुद्धिमत्ता चाचणीच आहे. ठीक आहे. त्यानंतर पहा, उमेदवार ऑनलाईन परीक्षेतील गुणांच्या गुणानुक्रमे बँक धोरणाप्रमाणे मुलाखतीचे पूर्वी शैक्षणिक व इतर संबंधित मूळ प्रमाणपत्राची प्राथमिक कागदपत्रे पडताळणीसाठी उमेदवारांनी मूळ कागदपत्रे उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. प्राथमिक कागदपत्रे पडताळणीमध्ये पात्र होणारे उमेदवार बँक धोरणाप्रमाणे बँक मुलाखतीत पात्र होईल. त्यानंतर पहा, मुलाखत कनिष्ठ लिपिक व सहाय्यक कर्मचारी शिपाई पदासाठी ऑनलाईन परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना बँक धोरणानुसार भरावयाचे पदसंख्येच्या प्रमाणात ऑनलाईन परीक्षेचे गुणानुक्रमे मौखिक मुलाखतीस बोलविण्यात येईल. मौखिक मुलाखतीकरिता 10 गुण आणि शैक्षणिक पात्रतेकरिता 5 गुण व मौखिक मुलाखतीकरिता 5 गुण राहतील. उमेदवार मुलाखतीस गैरहजर राहिल्यास तो अंतिम निवडीस पात्र राहणार नाही. त्यानंतर पहा, उमेदवाराची अंतिम निवड सूची. उमेदवाराचे ऑनलाईन परीक्षेचे गुण अधिक मुलाखतीचे गुण यांची बेरीज करून एकूण 100 गुणांपैकी गुणानुक्रमे अंतिम निवड सूची तयार करण्यात येणार आहे. 90 मार्काचा आपला पेपर असणार आहे. त्याचबरोबर एकूण या ठिकाणी बघू शकता आणि आपली मुलाखत असणार आहे. तर असं टोटल 100 गुणांपैकी आपले या ठिकाणी निवड सूची या ठिकाणी लागणार आहे, म्हणजे मेरिट लिस्ट या ठिकाणी लागणार आहे. एस ओबीसी डब्ल्यूएस एनटीव्ही जो पण एसबीसी कोणत्या कॅटेगरीचे असाल. ठीक आहे. त्यानंतर बा, परिवीक्षाधीन कालावधी प्रोबेशनर पिरियड. निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 1 वर्षासाठी परिवीक्षाधीन कालावधी प्रोबेशनरी सेवेत नेमणूक दिली जाईल. नेमणूक दिलेल्या उमेदवारास परिवीक्षाधीन कालावधीमध्ये कनिष्ठ लिपिकास 11,000 रुपये प्रति महिना व सहाय्यक कर्मचाऱ्यांना 7,000 रुपये प्रति महिना एकत्रित पगार देण्यात येईल. त्यानंतर बघू शकता तुम्ही ऑनलाईन परीक्षेचे शुल्क भरण्याची पद्धत या ठिकाणी दिलेली आहे. तर आपण या ठिकाणी तुम्हाला निवड प्रक्रियामध्ये सांगितलं, आपलं जे यामध्ये सिलेक्शन होणार आहे पेपरमध्ये, पेपर 90 मार्काचा आणि मुलाखत असे 100 पैकी या ठिकाणी आपलं मेरिट या ठिकाणी लागणार आहे. आणि फीचा जर विचार केला विद्यार्थी मित्रांनो, 1062 रुपये यामध्ये फी ठेवण्यात आली, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. फी जास्त यामध्ये ठेवण्यात आलेली आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे यामध्ये प्रोसेस आणि नोकरीचं जे ठिकाण असणार आहे हे यवतमाळच असणार आहे. आपलं जर यामध्ये सिलेक्शन झालं तर आपलं या ठिकाणी जे सिलेक्शन होणार आहे यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक या भरतीमध्येच आपलं निवड केली जाणार आहे. ठीक आहे. हे संपूर्ण जाहिरात आहे आणि हे सर्व जाहिरात जर आपल्याला पाहिजे असेल तर आपला टेलिग्राम ग्रुप आहे माझी नोकरी कॉर्नर म्हणून, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, जॉईन करून घे. त्यावर आपण हे सर्व जाहिरात या ठिकाणी टाकणार आहे आणि येणाऱ्या नवीन प्रत्येक भरतीची जेवढ्या पण जाहिराती आहेत तर ते आपण प्रत्येक नवीन जाहिरात आपण टेलिग्राम ग्रुपवर टाकत असतो. तर आपला टेलिग्राम ग्रुप या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे. तर ज्यांनी सुद्धा जॉईन केला नसेल तर जॉईन करून घ्या, कारण की लिंक दिली आहे, लिंकवर क्लिक केल्याबरोबर आपण जॉईन होऊ शकता. त्या ठिकाणी जॉईनचं ऑप्शन दिसणार आहे, जॉईन करून घ्या, कारण की येणाऱ्या प्रत्येक जाहिरात आपल्याला या ग्रुपवर पाहायला भेटणार आहे. चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे. आजच्यासाठी थांबतो, भेटा नेक्स्ट शूटमध्ये. जय हिंद, जय भारत.